नागोठणे येथील रुची हॉटेलसमोर एका मद्यधुंद ट्रक चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत भीषण अपघात घडवला। JSW कंपनीतून कोलाडच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकने प्रथम समोरून येणाऱ्या एसटी बसला घासून नेले आणि त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली। या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी कारचे व एसटी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंकज कुमार ब्रिजपाल हा ट्रक चालक आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन JSW कंपनीतून कोलारच्या दिशेने जात होता। नागोठणे येथील रुची हॉटेलसमोर आला असता त्याने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलेले असल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले। यावेळी समोरून चिपळूण ते बोरिवली ही एसटी बस येत होती। मद्यधुंद चालकाने ट्रक एसटीच्या उजव्या बाजूला घासून नेला। एसटीला घासून गेल्यानंतर हा ट्रक एवढ्यावरच थांबला नाही तर एसटीच्या मागे असलेल्या कारला त्याने समोरून जोराची धडक दिली। ही कार मुंबईच्या दिशेने जात होती। या भीषण धडकेत कारचे मालक नितीन हेगिष्टे राहणार लालबाग यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे। सुदैवाने कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही। अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेतली असता ट्रक चालक पंकज कुमार ब्रिजपाल हा पूर्णपणे नशेच्या धुंदीत असल्याचे दिसून आले। त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले होते की त्याला साधे उभे राहण्याचीही शुद्ध नव्हती। या अपघातात एसटी चालक केशव सोनावणे यांना किरकोळ दुखापत झाली आहे। या प्रकरणी नागोठणे पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महामार्गावरील वाढत्या मद्यपी चालकांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे।